जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे एक भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके 1818 मध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे। ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या, तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि 1975 मध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली। आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत। सादर करीत आहेत सोनलताई। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। बखर कथा। कथा 172। सुंदरी बांदरी। बंबगार्ड साहेबांजवळ एक सुंदरी नावाची बांदरी होती। पुढे ती बांदरी मनुष्यांच्या अंगावर धावून जाई व चावा घेई। साहेबांच्या अंगावर 1-2 वेळ ती चावण्याकरिता गेली, तेव्हा साहेबांना राग येऊन हुकूम केला की बांदरीला गोळी घालून ठार मारा। तेव्हा 2-4 आसामी शिपाई तिच्या पाठीसे लागले। ती पळत पळत येऊन खंडोबाच्या भिंताडाच्या आड लपून राहिली। ते भुजंगाने पाहिले, तेव्हा भुजंगा स्वामीरायांची प्रार्थना करू लागला व म्हणाला, महाराज, बांदरीला शिपाई ठार मारित आहेत, तर तिला इकडे आणू काय? स्वामी महाराज म्हणाले, घेऊन ये। तेव्हा भुजंगाने तिकडे जाऊन बांदरीसे सांगितले, तुला स्वामी समर्थ महाराज बोलावित आहेत, चल ये। असे म्हणताच जसे पाळीव कुत्रे असते आणि त्याला ये म्हटले म्हणजे ते शेपूट हलवीत धण्याच्या मागून जाते, त्याचप्रमाणे सुंदरी भुजंगाच्या पाठीमागून गेली। हा चमत्कार शिपाई पाहत आहेत। सुंदरीने महाराजांना पाहताच ती त्यांच्या पायांवर गडबडा लोळू लागली। सर्व लोक आश्चर्याने चकित झाले। त्या बांदरीला महाराज म्हणाले, काय ग चावटे, लोकांना चावतेस काय? तुला मस्ती आली आहे? आजपासून कोणाला चावू नकोस, चावलीस तर लाख लाख कोरडे मारू। असे म्हणून महाराज उगीच राहिले। पुढे ती बांदरी कोणालाही चावत नसे। ज्या ठिकाणी स्त्रींची स्वारी असे त्या ठिकाणी आसपास झाडावर तिने राहावे। केव्हा केव्हा मनुष्यातही ती बसे। कधी कधी महाराजांनी आपली टोपी तिच्या डोक्यात घालावी, कधी आपल्या गळ्यातील फुलांच्या माळा तिच्या गळ्यात घालाव्यात, तिला पेढे खाऊ घालावेत। असे स्त्रींचे खेळ त्या सुंदरीबरोबर चालत असत। पुढे काही दिवसांनी श्रीचरणांजवळ सुंदरीने देह विसर्जन केला। काय तिची पुण्याई, तिला मोठ्या थाटाने गुलाल बुक्का लाह्या उडवीत नेऊन लोकांनी समाधी दिली। असो, असे समर्थचरणी जे लीन झाले ते पशु असोत किंवा मानव असोत, त्यांना इहपर लोकात उत्तम गती मिळणे हे साहजिकच आहे। या ठिकाणी लेखक असे म्हणतो की हे सर्व संबंध पूर्वजन्मीचे असावेत।
नाहीतर श्री समर्थांना शरण जावे अशी बुद्धी उत्पन्न होऊन त्यांची कार्य अनायासे होऊन पुष्कळ लोक कृतार्थ झालेले आहेत. काय पोटशुळे जगात थोडे आहेत? पिशाच्याने झपाटलेले, दरिद्री, नाना प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त झालेले आणि मोठमोठ्या संकटात सापडलेले, तसेच पुत्रादिकांच्या चिंतेत पडलेले जगात पुष्कळ होते आणि आहेत आणि असतीलही. परंतु ज्यांचा पूर्वसंबंध काहीतरी असेल त्यासच श्री महाराजांच्या चरणी शरण जावे अशी बुद्धी उत्पन्न होणार. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळघडी आल्याविना. तात्पर्य असे वाटते की आम्ही जीवांनी जितकी आपल्याला बनेल तितकी अहंकार, अश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे दोष टाकून देऊन श्री समर्थ महाराजांची काया वाचा मनाने सेवा करावी, हेच योग्य. नाहीतर जीव अधोगतीला चाललेच आहेत. त्यांची कोण गणती करतो आणि कोण कीव करतो आहे. कथा 173. अक्कलकोटच्या कारभाऱ्याचे डोळे बरे केले. अक्कलकोट संस्थानचे कारभारी दिनकरराव आनंद, जातीचे शेणवी, यांचे डोळ्यांना विकार होऊन रात्रंदिवस डोळ्यांची एकसारखी आग होत असे. त्या योगाने ते फार ग्रासून गेले, वैतागून गेले. वैद्य, डॉक्टर वगैरेंचे बरेच उपाय केले आणि सारे थकले. शेवटी एक दिवस श्रीपाद भटजीस त्यांनी सांगितले, स्वामींची प्रार्थना करून डोळ्यास काय औषध म्हणून करावे हे विचारण्याची कृपा करावी. तेव्हा श्रीपाद भटाने श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथांना प्रश्न केला. कारभाऱ्याचे डोळ्यांची आग होते आहे. स्वामी महाराज त्याला काहीतरी औषध सांगा. हे ऐकून महाराज म्हणाले, 3 दिवस डोळ्यात हत्तीचे मूत घाल, म्हणजे डोळे बरे होतील. ही आज्ञा श्रीपाद भटाने कारभाऱ्यांना कळवली. त्यांनी 3 दिवस हे मूत डोळ्यात घालताच डोळे साफ बरे झाले, दिसू लागले. डोळ्यांची आग बंद झाली. त्यांना अद्भुत चमत्कार वाटला. कारण वैद्य, डॉक्टर यांच्या औषधाचे उपाय ज्या ठिकाणी थकले तेथे सहज हत्तीच्या मूतापासून नेत्ररोगाची शांती व्हावी. हे हत्तीच्या मूताचे सामर्थ्य काय तर नव्हे, हे स्वामी रायांच्या शब्दांचे सामर्थ्य. जे काय तोंडातून येईल ते अचूक व्हावयाचेच. असो, अशा स्वामी समर्थ लीला अनेक आहेत. कथा 174. नंदाराम सुंदरजी गवंडी. पुण्यातील नंदराम सुंदरजी गवंडी याजला 3 वर्ष मूत्रकृच्छ रोगाने फारच पीडा केली. वैद्य, डॉक्टर यांचे सर्व उपाय थकले. काही उपाय चालेना. द्रव्यही पुष्कळ खर्च झाले, परंतु व्यर्थ. एक वेळ बाळकृष्ण जोशी यांची आणि गवंडी यांची गाठ पडली. जोशी यांनी सांगितले, अक्कलकोट स्वामींचे दर्शन तुम्ही घ्याल तर या व्याधीपासून खचितच मुक्त व्हाल. गवंडी म्हणाले, ते महाथोर अवतारी आहेत असे मीही ऐकतो, तर तुम्ही कृपा करून त्यांचे नावाने अंगारा लावा व थोडा गुण आला म्हणजे मी लगेचच अक्कलकोटास जाईन.
जोशी यांनी समर्थ नावाचा अंगारा लावला आणि त्याच रात्री त्यांना आराम वाटला. जळजळ कमी झाली, कळ कमी झाली, झोप लागली. प्रातकाळी उठून अक्कलकोटास जाण्याची त्यांनी तयारी केली. अक्कलकोटास जाऊन बाळकृष्ण जोशी यांचे घरी ते उतरले. श्री समर्थरायांचे दर्शन घेतले व काही दिवस अक्कलकोटासच राहिले. पुष्कळ गरिबांना अन्न वस्त्रे दान केले. ब्राह्मण भोजने केली. श्रीमंत असून खूप द्रव्य खर्च केले. एक दिवस त्यांना सोमवार व्रत असल्या कारणाने ते मल्लिकार्जुनाच्या दर्शनास गेले. त्याच ठिकाणी बाहेर ओट्यावर स्वामी समर्थ महाराजांची स्वारी बसली होती. गवंडी आणि जोशी या उभयतांनी प्रथम स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन ते आत देवालयात गेले. तो शंकराची पिंडी दिसत नसून त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजच दिसू लागले. म्हणून ते बाहेर आले. तो श्रींची स्वारी बाहेरच बसलेली आहे असे उभयतांनी पाहून ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. स्वामींची पुष्कळ स्तुती केली. हे त्रैलोक्य अधिपती, हे सर्व व्यापक, हे देव, हे अखिल ऐश्वर्य संपन्न, हे देव अपरिमित उदार, हे देव अनाथ संकटनाशक, हे देव करुणासागर इत्यादी स्तुतिवाक्यांनी स्वामी महाराजांची स्तुती केली. अष्टभाव ज्यांना प्राप्त झाले आहेत असे अनन्य त्या भगवंत मूर्तीला शरणागत होऊन अखंड आम्हा अनाथांना आपली सेवा घडावी अशी त्यांनी स्वामी महाराजांकडे प्रार्थना केली. महाराजांच्या नैवेद्याबद्दल गवंडी यांनी दरमहा 10 रुपयांची नेमणूक केली. अशी गवंडी यांचवर श्री स्वामी समर्थ प्रभुरायांची कृपा झाली. कथा 175. पुण्याचे अप्पासाहेब सबनीस. पुण्याचे अप्पासाहेब सबनीस श्रीमान गृहस्थ, परंतु स्त्री पुरुषांस पिशाच बाधा जबरदस्त होती. पिशाच अंगात शिरले म्हणजे 4 दिवस 8 दिवस खाणे पिणे बंद. त्यांनी नाना प्रकारची अनुष्ठाने, गुरुचरित्राचे सप्ते, पंचाक्षरी यांचे अनेक तोडगे केले, परंतु गुण नाही. सर्व उपाय करून थकले. शेवटी त्यांनी असे ठरवले की आता गाणगापुरास जाऊन श्री दत्तात्रेयांची आराधना करावी. मग 4 मनुष्य बरोबर घेऊन ते गाणगापुरास निघाले. तो वाटेत त्यांना अक्कलकोट लागले. येथे स्वामीरायांचे दर्शन घ्यावे असे त्यांचे मनात आले. त्या दिवशी स्वामी महाराज कर्नाळकर यांचे वाड्यात होते. त्या ठिकाणी जाऊन सबनीसांनी दर्शन घेतले. ती दिव्य मूर्ती पाहून सबनीसांचे डोळे अगदी दिपून गेले. नारळादी फळफळावळ पुढे ठेवून स्वामींचरणी नमस्कार घातला आणि प्रार्थना केली की आम्ही गाणगापुरास व्याधी निरसनार्थ जात आहोत, आपली आज्ञा असावी. हे ऐकून महाराज म्हणाले, जाऊ नका, आम्ही राख रांगोळी करून टाकू. स्वामींचे हे बोलणे ऐकून उभयंता तेथेच राहिली. 5 वर्ष त्यांनी कडक सेवा केली. ती अशी: ब्राह्मणाकडून पादुकांवर अभिषेक, गुरुचरित्राचे पारायण, सेवेकऱ्यास रोज माधुकरी, 1 भाकरी आणि 1 मूद. त्याचप्रमाणे ही उभयंता
औदुंबराला प्रदक्षिणाही घालत होती. प्रथम तो संबंध दांडगाई फार करीत असे व अशा अनुष्ठानांनी काय व्हावयाचे आहे, मी असा जाईन काय, याचा फडशा पाडीन. मी पिशाच्य होण्याला हाच कारण आहे, असे नेहमी बडबड करीत असे. अंगात आले म्हणजे स्वामी महाराजांचे दिव्य दर्शन त्याच्याकडून घेववत नसे, आरती पाहवत नसे. परंतु जसजशी सेवा होऊ लागली तसतसा तो नरम होऊ लागला. आता मी काय करू, हा मार माझ्याने सोसवत नाही. पुढे पुढे तर तो रडू लागला. 5 वर्षांच्या सुमारास पिचाष्ट सबनीसांचं सोडून निघून गेले. सबनीस आता आरोग्यप्रत पावले. त्यांना मोठा आनंद झाला. पुढे तेथेच ते वकिलीचा धंदा करू लागले. तो पुन्हा पिशाच्याचा उपद्रव होऊ लागला. तेव्हा एक दिवस त्यांनी महाराजांस विचारले, स्वामी महाराज, पुन्हा पिशाच्य उपद्रव करते. यावर स्वामी महाराज म्हणाले, मध्यस्थपणा कशाला करता. हे ऐकून त्यांनी वकिली सोडून दिली. वकिलीचा जो पैसा जमा होता तो तात्काळ स्वामी महाराजांच्या सेवेत खर्च केला. एक दिवस सबनीसांच्या आईने महाराजांची प्रार्थना केली. सरस्वतीला पुत्र नसल्या कारणाने जहागिरी फुकट जात आहे. यावर स्वामी महाराज म्हणाले, जा, मुलगा होईल. स्वामींनी असे म्हणून नारळ तिच्या पदरात टाकला. काही दिवसांनी बाईला मुलगा झाला. ते सबनीस हमेशा अक्कलकोटास येत असत. त्यांचे श्री समर्थ चरणी अत्यंत प्रेम जडले. अक्कलकोटास एक घर विकत घेऊन 1 वर्षाची सामुग्री आत भरून स्वामी महाराजांप्रित्यर्थ त्यांनी ब्राह्मणाला ते अर्पण केले. नंतर ते समर्थांचे निरंतर भजन पूजन करीत असत. अशी त्यांजवर श्रींची कृपा झाली. आजच्या कथा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी